नेट सेट एक्झाम 2026 पेपर सेकंड ग्रंथालय आणि माहितीशास्त्र युनिट नंबर 1 ग्रंथालय आणि समाज. तर त्यामधली छोटी एक कन्सेप्ट आहे डेटा. डेटा हा कच्च्या स्वरूपात मूल्यमापन न केलेला तसेच कोणतीही प्रक्रिया न केलेला संदेश असतो. या कच्च्या स्वरूपातील डेटावर प्रक्रिया केल्यानंतर अर्थपूर्ण व आशयपूर्ण वस्तुस्थिती मिळाल्यास त्याचे रूपांतर माहितीमध्ये होते. माहिती आणि ज्ञान. माहिती ही तुकड्या तुकड्यामध्ये अर्थपूर्ण आणि विशिष्ट स्वरूपाची असते, तर ज्ञान हे रचनात्मक, सुसंगत आणि विश्वव्यापी असते. माहिती ही वक्तशीर, क्षणभंगूर आणि कधीकधी क्षणिक असते, परंतु ज्ञान हे कायमस्वरूपी व महत्त्वाचे असते. माहिती प्रवाह. संगणकाच्या वापरामुळे सर्व प्रक्रिया, कार्य आणि सेवा संगणकीकृत झाल्या. त्यामुळे संगणक व संप्रेषण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हे सद्यस्थितीतील माहिती स्थानांतर प्रक्रिया माहिती प्रवाहामध्ये उपयुक्त ठरते. माहितीधिष्ठित समाज. ही संज्ञा अशा समाजाकरिता वापरली जाते जेथे माहितीची निर्मिती, वितरण आणि हाताळणी ही आर्थिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानली आहे. माहिती हा घटक माहिती पुरविणाऱ्या साधनापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. ज्ञानाधिष्ठित समाज. असा समाज ज्यामध्ये सर्व सभासदांना त्यांची मानवी स्थिती सुधारण्यासाठी ज्ञानाची निर्मिती, त्यांचा सामूहिक वापर आणि उपलब्धता करून दिली जाते. ज्ञानाधिष्ठित समाज ही संकल्पना आधुनिक समाजातील संस्कृती, अर्थकारण आणि राजकारण याकरिता ज्ञान हा कसा मूलभूत घटक आहे हे विशद करते. तर ह्या छोट्या छोट्या काही कन्सेप्ट आहेत ग्रंथालय आणि समाज यामधल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.